ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शिर्डीतल्या साईबाबांच्या चरणी भक्तांकडून भरभरून दान अर्पण करण्यात आलं. मध्य प्रदेशातील इंदूर इथल्या एका साई भक्तानं साईंच्या चरणी 12 लाख किमतीचा एक सोन्याचा मुकुट दान केलाय. साईं बाबा संस्थान को हमने 200 ग्राम सोने का मुकुट अर्पण किया है और बाबा ने हमारी हर मन्नत पूरी की है। क्या नाम आपका है? जुगल किशोर जायसवाल। कहाँ से आप आए हो? इंदौर से आए। इस मुकुट की कीमत क्या है और कितने ग्राम का ये मुकुट है? 200 ग्राम का है। इसकी कीमत क्या है? 12 लाख रुपये। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासासाठी सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बीडमध्ये 2 दिवसांपासून तळ ठोकून आहेत. आज आरोपी विष्णू जाटेची चौकशी झाली. दरम्यान पोलीस अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळावरून जाऊन पाहणी करणार. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली. मयत सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ उद्या भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची अंतिम तयारी अंतिम टप्प्यात आली असून शहरात मोठे बॅनर झळकतात. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं पाठबळ असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराडला अटक का होत नाही असा सवाल क्षीरसागर यांनी विचारला. पालिका निवडणुकांच्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तयारी सुरू केली आहे. विधानसभा निकालानं हुरळून जाऊ नका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुस्त राहून चालणार नाही असं भाजप आणि संघानं आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं. नाशिकमध्ये नरहरी झिरवाळ यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. बॅनरवर झिरवाळ यांचा आदिवासी विकास मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे समर्थकांच्या मनात अजूनही तेच आदिवासी विकास मंत्री असल्याचं समोर येत आहे. सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी उभं राहतं. बीडमधील किंवा परभणीतील घटना असो, गृहमंत्री पांघरुण घालण्याचं काम करत असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली. साताऱ्यात पालकमंत्री पद अजून निश्चित झालं नसलं तरी खासदार उदयनराजे भोसलेंनी साताऱ्यातील रचना 2024च्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा पालकमंत्री असा उल्लेख करून भाषण केलं. यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री होणार असल्याचे संकेत दिले. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्यानं 100 दिवसाचा कृती आराखडा तयार करून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या आराखड्यात जनतेला लाभ मिळणाऱ्या योजना आदींचा समावेश असावा आणि राज्याचं नाव देशात अग्रेसर असावं असा दृष्टिकोन असावा असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. जालन्यात महायुतीत राजकीय कुस्ती होताना दिसतेय. कारण निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधी भाजप आणि शिवसेनेच्या 2 बड्या नेत्यांनी महापौर पदावर दावा केला. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यात महापौर शिवसेनेचाच होणार असं म्हटलं, तर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालन्यात भाजपचाच महापौर होईल असं म्हटलं. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड केली गेली. मतदार यादीत फेरबदल करून 118 मतदारसंघात 72 लाख मतदारांचा समावेश केला. या 118 पैकी 102 मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झाले असा गंभीर आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केला. हिंदू राष्ट्र म्हणून आपला देश पुढे न्यायचा असेल तर विद्यार्थी हेच आमची खरी संपत्ती आहेत असं विधान मंत्री नितेश राणेंनी केलं. कोणीही आपल्या हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहता कामा नये असंही ते म्हणाले. पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांवर अत्याचार करून त्यांना बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली. आता चिमुकल्यांच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून मोठ्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यांनी राजगुरुनगरमधल्या पीडित कुटुंबाची आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आमच्याकडून शक्य होईल ती मदत करू असं आश्वासन अधिकाऱ्यांनी कुटुंबाला दिलं. 2 चिमुरड्यांच्या हत्येनंतर राजगुरुनगरमधल्या तीव्र पडसाद उमटत आहेत. राजगुरुनगरमध्ये भटक्या विमुक्त जमातीतल्या कार्यकर्त्यांनी पुणे नाशिक मार्ग रोखून धरला. नांदेडमध्ये तरुणांनी उच्छाद मांडला. हॉर्न का वाजवला या रागातून एका तरुणानं चक्क कारवर चढून चालकाला मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरू आहेत. मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करण्यात आला. सरपंच नामदेव निकम यांच्या 4 व्हीलर गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. नाशिकच्या त्र्यंबक रोडवर अपघात झाला. ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. जळगावात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान पावसानं रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. बुलढाण्याच्या खामगाव आणि शेगाव तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली.
दरम्यान या पावसामुळे रब्बी पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण. वाशिम जिल्ह्यात